त नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं, तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा, त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त हिकदमि फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जो ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जो ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे, त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली अथई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्हासनगरमध्ये सर्व पॅनलचा आपण दौरा करताय, काय सांगाल? उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत। त्यानिमित्ताने प्रत्येक पॅनलमध्ये जाऊन तिकडच्या कॅन्डिडेट्सला भेटणं, कार्यकर्त्यांना भेटणं, कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि मला वाटतं सगळीकडे चांगलं वातावरण आहे। मी असेन, आमचे जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेब असतील, त्याचबरोबर ओमी कलानीजी आहेत, डॉक्टर बालाजी किनीकर आहेत, आमदार साहेब इकडे पुढे आमदार साहेब आहेत, जमनू पुरस्वानीजी आहेत, सिनियर लीडर आहेत आमचे। सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, भेट देतोय आणि सगळीकडचं वातावरण हे शिवसेनामय वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना, RPI, PRP, त्याचबरोबर टीम ओमी कलानी, त्याचबरोबर साई पार्टी अशा सगळ्यांचं महायुती ही या उल्हासनगरमध्ये झालेली आहे आणि सगळ्याच पॅनलमध्ये चांगलं वातावरण आहे। आज मी पॅनल क्रमांक 18 त्याच्यामध्ये निकम लता शांताराम, त्याचबरोबर अक्षता प्रमोद टाले, ॲडव्होकेट जय गायकवाड आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद टालेजी हे देखील उभे आहेत। हे देखील सर्व उमेदवार जे आहे हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत। त्यांची निशाणा आहे नगारा। आताच कॉलरटेन वाजली काय? नगारा आहे त्यांचं, जे चिन्ह जे आहे हे नगारा आहे। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की जिथे जिथे शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, जिथे जिथे साई पार्टीचा TV आहे, त्याचबरोबर जिथे नगारा आहे, अशा सगळ्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निवडून द्या। आणि उल्हासनगरमध्ये जे रस्त्यांची कामं चालू आहेत, आपण पाहत आहे की मोठा निधी हा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी उल्हासनगरमध्ये घेऊन येऊ शकलो। उल्हासनगरमध्ये क्लस्टर योजना असेल ती घेऊन येऊ शकलो। उल्हासनगरमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम असेल, उल्हासनगरमध्ये ESICचं मोठं हॉस्पिटल जे बनून रेडी आहे। उल्हासनगरमध्ये 200 बेडचं नो कॅश काउंटर हॉस्पिटल ऑलरेडी सुरू झालेलं आहे। उल्हासनगरमध्ये स्टेडियमचं काम जे आहे प्रगतीपथावरती आहे। वेगवेगळे त्याचबरोबर कचरा प्रकल्प हा अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरचा एकत्रित कचरा प्रकल्प ऑलरेडी सुरू आहे। त्याचबरोबर ह्या उल्हासनगरमध्ये अनेक अशी कामं जी आहेत ही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायची आहेत। यासाठी आणि प्रभाग 18 ज्या प्रभागाचा मी उल्लेख केला इथे, तिथे ऑलरेडी 9 कोटीची कामं जी आहेत ही त्या ठिकाणी सँक्शन्ड आहेत, चालू आहेत। तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, येत्या उल्हासनगरच्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला मोठ्या मताधिक्याने आपण शिवसेना, RPI, PRP, त्याचबरोबर टीम ओमी कलानी, त्याचबरोबर साई पार्टी ह्या सगळ्या उमेदवारांना जिथे जिथे धनुष्यबाण आहे, जिथे जिथे TV आहे, जिथे जिथे नगारा आहे, पॅनल नंबर 18मध्येच फक्त जो आहे हा नगारा चिन्ह आहे, या सगळ्या लोकांना आपण मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्या, एवढं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो। साहेब, 2 दिवसापूर्वी माजी आमदार नरेंद्र पवार इकडे आले होते 5 नंबरला आणि त्यांनी असं म्हटले की उल्हासनगर 5 आणि 4 मधून शिवसेनेचा सुपडा साफ करू, यावर तर काय सांगणार? जसं बदलापूर अंबरनाथला पण सुपडा साफ केलेला आहे, तसा आता उल्हासनगरमध्ये पण। अरे, काही लोकांनी जे आहे हे, जरी ते माजी आमदार आहे, युती जी आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, युतीच्या नेत्यांनी युतीबद्दल किंवा दुसऱ्या पक्षाबद्दल जेव्हा आपण वक्तव्य करतो हे जिम्मेदारीपूर्वक जे आहे करायला पाहिजे। आम्हाला देखील बोलायला खूप काही आहे, पण युतीमध्ये आम्ही लढतोय कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि उल्हासनगरमध्ये युतीमध्ये लढत नाही हो। काही ठिकाणी जे आहे युतीमध्ये लढतोय, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी लढत नाही। पण सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी युतीच्या, जसं नगर परिषदेमध्ये आपण प्रचार केला की कोणावरही टीका न करता, पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी निवडणूक झाली की एकमेकांवरती टीका न करता
या निवडणुका ज्या आहे महायुतीने जिंकल्या, जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीने जिंकल्या. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ काय बोलतात आणि आपण काय करतो याचा देखील भान जो आहे हा सगळ्या नेत्यांनी ठेवला पाहिजे. घनकचरा प्रकल्पाला आमदार किसन कथोरे आणि बीजेपीचे नगराध्यक्ष यांनी विरोध केलेला आहे. काय त्याच्यावर तुमचं म्हणणं आहे? आता विरोध केला, लोकांसाठी घनकचरा प्रकल्प आहे. आता त्यांना लोकांच्या विरोधामध्ये जाऊन जर विरोध करायचा असेल तर तो त्यांचं म्हणणं आहे. घनकचरा प्रकल्प जो आहे हा सुरू आहे. ह्या तिन्ही शहरांना येणाऱ्या काळांमध्ये तिन्ही शहरांना डम्पिंग मुक्त, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर हा खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे, खूप मोठं काम आहे. महाराष्ट्रामधील पहिला प्रकल्प जो आहे हा अंबरनाथमध्ये होतो आहे. तर मला वाटतं पॉलिटिकल गेन म्हणजे पॉलिटिकल उद्देश ठेवून या सगळ्या गोष्टींना विरोध करणं, मला वाटतं पॉलिटिक्स जे आहे बाजूला ठेवलं पाहिजे. आज अंबरनाथमध्ये, बदलापूरमध्ये जी आहे सत्ता आलेली आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बसलेले आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो. पण मला वाटतं शहरामधले जे मोठे मोठे प्रकल्प चालू आहेत, जे लोकांसाठी प्रकल्प चालू आहेत, जेव्हा हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा तिन्ही शहरं जी आहेत ही डम्पिंग मुक्त, कधीही जो आहे हा कचरा त्या ठिकाणी डंप होणार नाही. आज लाखो टन कचरा जो आहे हा अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, उल्हासनगर असेल, मोठे मोठे डोंगर तयार झालेले आहेत. हे डोंगरापासून कचऱ्याच्या आपल्याला मुक्तता पाहिजे असेल तर असे अत्याधुनिक प्रकल्प जे आहे शहरामध्ये झाले पाहिजे. त्याचं इनिशिएटिव्ह कोणी घेतला असेल, त्याच्यामुळे कोणाला राग होत असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राग, द्वेष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लोकांना काय पाहिजे याचा विचार केला. पिछले दिनों बीजेपी प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान उल्लासनगर पहुंचे थे तो उन्होंने दावा किया था कि सर्वे बता रही है कि 50+ सीटें बीजेपी की है. इस पर क्या कहेंगे? देखो, मुझे किसी सर्वे के बारे में बात नहीं करना है. जो लोगों के मन में है, लोगों के मन में धनुष्यबाण है, लोगों के मन में टीवी है और लोगों के मन में नगारा है. ये सभी चिन्हों को जिता के लोग इस समय उल्लासनगर में ये गठबंधन को बड़ी जीत दिलाएंगे. इस थाने जिला में शिंदे साहब के नेतृत्व में हम लोग सब लोग काम कर रहे हैं और शिंदे साहब के नेतृत्व में किस तरीके से हमने विधानसभा का चुनाव लड़ा और जीता ये भी सभी लोगों ने देखा. इस उल्लासनगर में शिंदे साहब के कारण बड़े संख्या में कोई भी लोक प्रतिनिधि अभी तक जितना निधि नहीं लेके आया उतना निधि शिंदे साहब के कारण इस उल्लासनगर को मिला है. आने वाले समय में MMRD हो, UD हो, इस सभी डिपार्टमेंट्स के माध्यम से उल्लासनगर में ज़्यादा से ज़्यादा निधि लाने का काम हम लोग करेंगे. उन्होंने एक और दावा किया था कि शहर में मतदाताओं से अपील की कि गुंडा राज के खिलाफ वोट करें. तो इसे कैसे देखते हैं? तो उन लोगों ने आजू बाजू में उनके देखना चाहिए कि कौन गुंडागर्दी कर रहा है करके. मुझे लगता है लोगों को पता है कि कौन काम करता है, कौन गुंडागर्दी करता है. हम सभी लोग साथ में लोगों का काम करने के लिए आए हैं और लोगों ने काम देखा है. लोगों ने मुझे चुनकर दिया, 3 बार लोगों ने मुझे चुनकर दिया. हर बार उल्लासनगर से बड़ी जीत, हर बार उल्लासनगर से लीड जो है बढ़ती गई है शिवसेना की, धनुष्यबाण की. इस समय भी लोग जो है धनुष्यबाण हो, टीवी हो, नगारा हो, सभी लोगों को बड़ी भारी संख्या में चुनकर देंगे. 13 नंबर पॅनलमध्ये मी हाय 17मध्ये उभा आहे. पण 13 नंबर पॅनलमध्ये माझा म्हणजे प्रचार लोक बोलतात की माझा मत आणि पाठिंबा आहे. माझा पाठिंबा फक्त शिवसेनेला आहे. एक प्रदीप गोडसे, श्रीमती कांता विलास पवार, ज्योत्स्ना सुरेश जाधव आणि सूरज सोनकांबळे यांना माझा पाठिंबा आहे. बाकी कोणी अफवा करत असेल त्या अफव्यावर जाऊ नका. शिवसेनेचे 4 अधिकृत उमेदवार त्यांनाच माझा पाठिंबा आहे आणि माझा हे धनुष्यबाण याला माझा पाठिंबा आहे. मी जोपर्यंत आहे मी यांच्याबरोबर फिरीन पण एक राऊंड घेणार आहे. उमेदवार प्रदीप गोडसे, कांता विलास पवार, ज्योत्स्ना सुरेश जाधव, सूरज सोनकांबळे यांना माझा पाठिंबा आहे, पूर्ण पाठिंबा आहे आणि अपप्रचारावर जाऊ नका. चव्हाणजी यांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक जे आहे हे काम करत आहेत गेले अनेक वर्ष. सुरेश जाधवजी पण आहेत. हे दोघं मला वाटतं सुरेश रमेश असं कॉम्बिनेशन आहे गेले अनेक वर्ष. आपल्याला 17 नंबर पण स्ट्रॉंग करायचा होता. 13 नंबर तर आहेच, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणून साहेबांनी निर्णय घेतला की 13 नंबर मधून 17 नंबर मध्ये रमेश चव्हाण यांना जे आहे उमेदवारी दिली पाहिजे, जेणेकरून 17 नंबरचा पॅनल पण निघेल. आणि 13 नंबर तर स्ट्रॉंग आहेच. 13 नंबर मध्ये आता सगळे 4चे 4 उमेदवार
इकडे उभे आहेत आपले गोडसेची आहेत, सुरेश जाधव त्यांच्या मिसेस आहेत, त्याचबरोबर सुरज कांबळे आहे आणि त्याचबरोबर कांता पवारजी आहे. मला वाटतं रमेश चव्हाण हे शहर प्रमुख आहेत, यांच्या नेतृत्वाखाली 2 पॅनल जे आहेत त्यांची तर जबाबदारी शहराची आहे, पण 2 पॅनल म्हणजे 8 उमेदवार जे आहे हे रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहज जे आहे हे निवडून येऊ शकतात. म्हणून रमेश चव्हाण यांना एवढी मोठी जबाबदारी शिवसेनेने शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि ते देखील शिंदे साहेबांना देखील रमेश चव्हाण यांनी कमिटमेंट केलेली आहे, शब्द दिलेला आहे की आधीच्या 8 उमेदवार हे शिवसेनेचे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येतील आणि ते स्वतः देखील 17 नंबर पॅनल मिळून पूर्ण 17 नंबरचा पॅनल निवडून आणतील. कारण की इतके वर्ष शिवसेनेमध्ये रमेश चव्हाणजी काम करतायत आणि त्यांचं एक वलय आहे, ते काय एका वॉर्ड पुरता किंवा एका पॅनल पुरता मर्यादित आहे का? शहर प्रमुख आहे, तर त्यांची जबाबदारी देखील मोठी आहे. आणि आता जेव्हा 8 उमेदवार निवडून येतील तेव्हा रमेश चव्हाणजी जे आहे हे शिंदे साहेबांना दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण करतील आणि शिंदे साहेबांनी देखील त्यांना शब्द दिलेला आहे सगळं. ठीक आहे, म्हणून रमेश चव्हाणजींना आपण 17 मध्ये उभं केलेलं त्यांची ताकद बघून त्या ठिकाणी. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जोरात सगळ्यांनी 16 तारखेला निवडून या. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।